नमस्कार श्रोते मंडळी, संतांची संगती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आपण एकनाथी भागवत वाचत आहोत। एकनाथी भागवताचे आपले 9 अध्याय पूर्ण झालेले आहेत। आता हा आपला 10वा अध्याय चालू आहे। 10व्या अध्यायाच्या आपल्या 400 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत। आता 400च्या पुढच्या ओव्या आपल्याला घ्यायच्या आहेत। वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा। चला तर मग वाचनाला सुरुवात करूया। वेदांती स्वरूप भूत आत्मज्ञान स्वरूप म्हणत हे ही न घडे गायथ ऐसे स्वमत बोलती घटपटाकार पाहता ज्ञानासी त्रिक्षणावरस्ता आत्मज्ञान स्वरूप म्हणता लाज सर्वथा त्यानये एव वेदांत्याच्या ठाई आत्मनिश्चयो दृढ नाही मोक्ष मनती जो काही तोही पाही मिथ्यांची इंद्रिय सुखे वीन सुख मोक्ष मनती ते अविवेक इंद्रियाद्वारा जीवांसी हरिख भोगिता ही मूर्ख न मानिती देहे वीन विदेही सुख भोगी जे कोणे कै अद्वैतवादी जल्पती काही ते सत्य नाही सर्वथा जीवांसी जेने सुख प्राप्ती ते इंद्रियेची नाही म्हणती डोळे फोडून देखणे होती तैसी वंदती वेदांत्या येथ ईश्वरूची नाही पुढा मातो फळ देई हा बोल कुडा अद्वैतवादी मूर्ख गाडा नागवी मोढा वैराग्ये गावठाओ ना पदवी तो मिथ्या ईश्वरू धरोनी जीवी कर्मफळी नैराश्य करवी अथवा सांडवी कर्माते नरदेही ज्ञान उपजले तेने देहची नाशिले फळे वृक्षमूल छेदिले कोणी देखिले कोठेही ज्ञानाचे परिपाक दशे मनती अवघा संसारूची नाशे सृष्टी प्रवाह रूपे नित्यसे नित्यसानासे कैसेनी मनुष्याचे हृदयीचे ज्ञान तेने संसाराचे निर्दळन तरी खाद्यते जे जाळिले जाण ग्रहगण शशी सूर्य एव करू जाता निवृत्ती केले कष्ट ते मिथ्या होती इंद्रिये विन सुख प्राप्ती नवे निशिती जीवासी या लागी निवृत्ती ते वृथा कष्ट सर्वांसी प्रवृत्तीच अतिश्रेष्ठ कर्मे करोनी अद्भट फळे वरिष्ठ भोगावी संसार म्हणती माईक ते जाणावे केवळ मूर्ख संसाराय वेगळे सुख नाही देख जीवासी मनुष्याधिकारी सुख प्राप्ती या लागी देव मनुष्यत्व वांछिती वेदांती मनुष्यत्व निंदिती केवी ते युक्ती मानावी वेदे अधिकारू बोलिला तो वेदूची ही वेळा केला याचे लागला तो बोला तो नागवला सर्वस्वे वेदांचे वेदवचन सर्वार्थी ते प्रमाण मिथ्या मानतो ते वेदवचन थोर सज्ञान हे झाले ऐशी मीमांसकांची वंदती नाना परीच्या चाळीती युक्ती आपले मत स्थापिती ते मिथ्या निशिती उद्धवा लापनिका ऐसी मिथ्या त्याचे मत अंगीकरूनी प्रस्तुत प्रपंच नर्थता दावित दृढ स्थापित वैराग्ये मने ऐके बापा उद्धवा हा मिथ्या मत वादू आघवा मनसी कैसेनी जाणवा विवेक करावा मतांचा निवृत्ती ते केवळ कष्ट मनती प्रवृत्ती अतिश्रेष्ठ प्रवृत्ती माझी परमकष्ट मरण रिष्ट निवार दरोनिया जन्ममूळ अखंड लागला से काळ लव निमिष पळपळ काळ वेळ साधित जैसे सवन
चोरांचे साजने, तैसे काळाचे जोगवणे, वेळ आल्या जीवे प्राणे, नाही राखणे सर्वस्वे, काळू न म्हणे हाट घाट, न म्हणे अवसी पहाट, न म्हणे देश विदेश वाट, नाशी उद्भट निज तेजे, करिता प्रवृत्तीचे कष्ट, अवचित्ता मृत्यूचा चपेट, अंगी वाजे जी उद्भट, कहा कटकट ते काळी, जीवी वासनेच्या थोर हावा, मने गेलो मेलो धावा पावा, कोण निवारी मृत्यू प्रभावा, उपाओ तेव्हा चालेना, काळू मारोनी नोसंडी, यातना भोगवी गाडी, सवेची गर्भवासी पाडी, जेथ दुःख कोडी अनिवार, मातेच्या जठर कुहरी, विष्टामुत्रांच्या दाथरी, अधोमुख नवमासवरी, उकडी भारी जठराग्नी, विष्टाले पूस हुकडे, नाकी तोंडी कृमी किडे, गर्भवासीचे कष्टगाडे, कोणापुढे सांगेल, कटन्मल लवन मेळे, गर्भवतीचे पुरती डोहळे, त्वचे विन गर्भाग पोळे, तिने दुःखे लोळे अति दुःखी, ते गर्भोदरीची व्यथा, नेनती माता आणि पिता, तीथ नाही कोणी सोडविता, जीवीची व्यथा जीव जाणे, ज्याठायाची करुणय गोठी, प्रगट दाऊ नये दिठी, ते योगी द्वारे अति संकटी, जन्म शेवटी जीवांसी, जे नित्य मूत्राची न्हानी, की नवी ग्या नरकाची खानी, जे रजस्वला रुधिरांची श्रेणी, जन्मते थोनी पावती, अपवित्र विटाळशीचे रुधिर, ते गोठोनी झाले जी शरीर, नित्यद्वारे जन्मोनी नर, आम्ही पवित्र म्हणविती, गर्भवासा होनी गाढे, दुःख कोण आहे पुढे, मतवादी बोले ते कुडे, सुखना तुडे प्रवृत्ती, एके जन्मे जन्म न सरे, एके जन्मे मरणस नो सरे, कोटी कोटी जन्माचे फेरे, काळ योनीद्वारे करवी तू, पुढती जन्म पुढती मरण, अनिवार्य लागले जाण, प्रवृत्ती माझी सुख कोणा, दुःख दारुण भोगवी, जन्म मरणा माझी लेन संधी, यानी काही थोर दुःख बाधी, त्या दुःखाची दुःख सिद्धी, एक स्त्री शुद्धी सांगेन, धाडी भेने पळता थोर, आडवे नागवे चोर, तैसे जन्म मरणाचे अंतर, षडिकार राखती, षडविकारांच्या पतिव्रता, षडूर्मी लागले जीविता, एव प्रवृत्ती माझी परमस्वेथा, सुख सर्वथा सेना, कर्मवादी यांच्या मता, जीव सर्वत्र कर्म करता, मनती ते मिथ्यवार्ता, परतंत्रता प्रत्यक्ष, जीवांसी असती स्वतंत्रता, तरी तो दुःख भोगून भोगिता, सदा सुखींची असता, पापे न करिता अळूमाळू, जीव बापुडे सदाधीन, कर्मे करोनी कर्माधीन, कर्मफळ दाता तो भिन्न, सुख दुःखे जाण तो भोगवी, या लागे ईश्वरांची सत्ता, तो कर्मफळांचा दाता, जीव सुख दुःखांचा भोगता, स्वतंत्रता त्या नाही, ऐसे लक्षिता लक्षण, जीव तितका पराधीन, पराधीनपणे जाण, भोगी दारुण सुख दुःख, मज लागी दुःख होवावे, ऐसे कोणी भावी न जीवे, न वांछिता दुःख पावे, ते येणे न संभवे स्वतंत्रता, श्रुती स्मृती ते विचारिता, जीवांसी नाही स्वतंत्रता, पराधीनपणे वर्तता, भोगी अप्रार्थिता सुख दुःख, वादी परिहार करीती, सांड कर्म जे नेनती, तेथे जीव दुःखी होती, सुख पावती कर्मज्ञ, जे सदाचार श्रोत्री, जे याज्ञिक अग्निहोत्री,
जे उभय लोक व्यापारी सांड करी कर्माते, जे अविकळ अव्यंग कर्मे करूनिया सांड, उभय लोकी सुख भोग कर्मयोग भोगिती, कर्मी ज्याची योग्यता तो सुख भोगांचा भोगता, हेही न घडेगा सर्वथा एकाता सांगेन। कर्माचे जे तत्वता ज्ञाते, तेही दुःखी देखो येते, सुखी देखी जे मूर्खाते, जे कर्माते नातळी, चुकोनी यज्ञ पुरुषा अच्युता ते अग्निहोत्री करीती यागाते, ते स्वकर्मी त्याचे त्याते, विपरीतार्थे फळतसे, अग्नी तो तव स्वरूप माझे, श्रुती मंत्र ते तव माझी बीजे, आणि होमद्रव्य जे जे तेही माझे स्वरूप, ऐशिया मज सर्वगतांते, नास्तिके देवोनी निज चित्ते, आणि ईश्वरवादी करीते यागाते, तोची त्याते बुद्धक तृको श्रुवा आणि प्रणिता पात्र, मांडू शिकले कर्मतंत्र, मज निजात्मयाचे चुकले सूत्र, तेनेची अपवित्र तो यागू सकळ हे सर्वमुखी, मज अर्पित से यज्ञ पुरुखी, हे ना मनी जे यज्ञके बुद्धी अल्पकी सकाम, मजन अर्पिता जे सुकृत, तेची जाण दुःख दुरित, विषा नाव अमृत म्हणत, तैसे सुकृत सकाम, मातेन पवता जो स्वर्ग, तो जाणावा उपसर्ग, तेथीचा भोगतो महारोग, मूढ उद्योग याज्ञिका, कर्मी कर्म विगुण होत, तेत स्मरावा मी अच्युत, नामे न्यून ते संपूर्ण होत, हे सामर्थ्य नामाचे तो मी अंगे आपण, आई याज्ञिका मागून गेलो अन्न, मज नेदितीच ते ब्राह्मण, कर्मठपण ते कर्माचे, मज यज्ञ पुरुषा ते सांडून, करीती इंद्रादिकांचे भजन, ते इंद्रादिक मुजधीन कर्मवेगुण्य, हे त्यासी जे कर्म न करीती कृष्णार्पण, त्याचे मळीन प्राक्तन, तेने लोकी दरिद्रता जान, पडे विघ्न परलोकी, चुकोनी या निजमुख, सर्वांनी खिरी सारखेचा देख, लेपू देता न वचे भूक, अधिक दुःख तेने होय, तैसे मज चुकोनी यज्ञपती, जे जगा यागाते आचरती, बाळ विधवे गर्भप्राप्ती, तैसी फळेती त्या यागा, कर्म उद्वेगे द्रव्य मागता, यज्ञ फळने द्रव्य दाता, याज्ञिक तो राहिरिता, मी करता हा अभिमानू, जैसा चाटू खैरी आतू, चाटवेची खिरी वाढी जेतू, चाटू खरकटल्या सांडितू, भोगते भोगितू परमान्न, सरस उत्स घाली जे घाना, रस पिळूनी भरे भाना, रीता चोपटी करकरी घाना, ते गती जाना याज्ञिका, तैसे याज्ञिक यज्ञ आचरत, द्रव्यदात्यासी ते फल दे होत, पशु हिंसा याज्ञिका प्राप्त, दोषी होत अभिमाने, एव कर्म कुशळ याज्ञिक, यापरी ते भोगिती दुःख, कर्म नेनती जे मूर्ख, ते परम सुख भोगिती, नेनती कर्माच्या घडामोडी, परी माझी श्रद्धा पोटी गाडी, तेने उल्लंघोनी दुःख कोडी, निजात्म गोडी भोगिती, कर्मी कर्मा धरू नेनत, माझ्या ठाई श्रद्धायुक्त, भाळे भोळे माझे भक्त, सुख अनंत पावले, काय कर्म केले गोपाळी,
इजे अखंड मज सवे गोकुळी भोगिली निज सुख नव्हाळी करोनी होळी कर्माची पाहता गोपिकांचे कर्म मार्गी निंदव धर्म पावल्या माझे परमधाम जीवी पुरुषोत्तम आवडला खग मृग गो सर्पादी समस्त माझे निजपदी झाले प्राप्त याज्ञिका कर्माभिमान बहुत दुःख भोगीत निज कर्मे केवळ कर्मठ कर्मजड आम्ही सर्वज्ञ ज्ञाते दृढ हा अभिमान धरिती मूढ दुःख वाढ तयासी दीपी पतंगा मरण देख तो उडी घालिता मानिती सुख तेसे कर्मठा न कर्म केवळ दुःख मानिती सुख अभिमानेची सर्वथा नसती जीवासी मने स्वतंत्रता तेही न कडे विचारिता एकाता सांगेन दुःख निरसूनी सुख प्राप्ती या लागी कर्मे आचरती कर्मवादी ज्ञाते मनिती तेही नेनती दुःख नाशू कर्मे करिता नाशू नो हे ऐसे दुःख कोण आहे कुशशील तरी पाहे यथात्मे सांगेन मरणावर ते दुःख चढे ऐसे दुःख तव नाही पुढे ते निवारून नेनती बापडे अति बळगाडे मृत्यूचे आतू घालिता हातू पोळे तेने उन्हावने घरण जळे तैसा कर्मे मृत्यू नटळे प्रबळ बळे अनिवार मारिता मृत्यू जेने मारिजे तो पाओ कर्मठी नेनिजे कर्मा माझी जेने असिजे अचूक पावी जे तेने मृत्यू अंती येईल मरण दुःख जवजीजे तव भोगीजे सुख हे बोलणे बोलती मूर्ख जीता सुख त्या कैचे जिता ही सुखाची वार्ता कर्मठा नाही सर्वथा तेही सांगेन मी कथा एकाथा उद्धवा विखेराधीरे मिष्टान्न ते गोढ न मनती सज्ञान पुढे देखो नियमरण निषेखते अन्न सांडिती आगी लागिली घरी क्षणराईचे चतुरी मरणा नांदळता घुरी सांडुनी दुरी पळताती धाडी आल्या निजद्वारी गोड न लगे साखर खिरी तैसा मृत्यू जाणितली या शरीरी विषयाकारी सुख कैचे दाडीसी लागली आगी तो शृंगारून मनी मुखा लागी तैसा निच नवा मृत्यू अंगी विषय संगी सुख कैचे उठिल्या मरणांत व्यथा जनधन आणि कांता सुख नेदितीच सर्वथा झाली वृथा समूळ अंतकाळी स्त्री धन झाली दुखासीच कारण त्याशी सांडुनी न निघती प्राण तळमळी जाण प्राणांती तैसा सुळी द्यावया जो नेईजे त्यासी नाना समारंभ कीजे मुखी घालिती पंच खाजे तेने तो नाविजे सुखिया की तैसे समुख सता मरण विषय सुखे सुखावे कोण विषय त्यागी ते सज्ञान मूर्खासी जाण आसक्ती देह दुःखाची अर्धघडी नाशी विषय सुखाची कोडी विषया लागी शिनती वेडी अविनाश गोडी निविषयी एव या लोकांच्या ठाई सुख सर्वथैव नाही लोकांतरी उन्नती काही न घडे तेही उद्धवा जैसा देखिला हा लोक तैसाची शुद्ध सर्गाधिक अनादि दोषयुक्त देख सदोष मूर्ख स्वांचिती स्वर्गी मनसी दोष कोण एकतयांचे लक्षण स्पर्धा असूया नाश जाग तपक्षीण दिवी भोगे तपसंपत्ती समान पायी स्पर्धा मांडी त्यांच्या ठाई मज समान भोगू पायी ते सुख नाही मानसी आपणा होनी अधिक बदी त्याची दोष
आरोपोनी निंदी तेथई ऐसी विषम बुद्धी सुख त्रिशुद्धी तेथे कैचे या लागे स्वर्ग भोगे जे सुख सखळा सारिखे नाही देख तपानुसारे नूनाधिक भोगती लोक निज कर्मे